कुंभमेळा हा भारतातील एक प्रमुख हिंदू उत्सव आहे, जो जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो। हा उत्सव 4 वेगवेगळ्या ठिकाणी साजरा केला जातो। हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन, नाशिक, गंगा, यमुना, गोदावरी किंवा क्षिप्रा यांसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी कोट्यावधी भाविक आणि साधू संत एकत्र येतात। 2001 साली पार पडलेल्या कुंभमेळ्यात अधिकृत अंदाजानुसार 3 ते 7 कोटी भाविकांनी भाग घेतला होता। खरं तर कुंभमेळ्याचं कुणालाही कोणतंही आमंत्रण दिलं जात नाही, मात्र असं असतानाही भाविक या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। यंदा हा कुंभमेळा उत्तर प्रदेशातील प्रयागराज मध्ये आयोजित केला जाणार आहे। हा महाकुंभ 13 जानेवारी 2025 ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत पार पडणार आहे। पण आतापासूनच याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। मात्र जगभरात फेमस असलेला हा कुंभमेळा नेमका का आयोजित केला जातो, यामध्ये नेमके कोणते उपक्रम आयोजित केले जातात आणि प्रामुख्याने यंदाच्या कुंभमेळ्यामध्ये कोणकोणत्या खास गोष्टी पाहायला मिळतील, तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कुंभमेळा का भरवतात ते जाणून घेऊयात। या उत्सवाचं मूळ हिंदू पौराणिक कथांमध्ये आहे। तसंच याचा उल्लेख सर्वात पवित्र ग्रंथापैकी एक असलेल्या भागवत पुराणातही केलेला आढळतो। पौराणिक कथेनुसार देव आणि दानवांनी अमृत मिळवण्यासाठी वैश्विक महासागर मंथन केलं। या मंथनादरम्यान अमृत असलेला एक कुंभ बाहेर आला आणि त्यासाठी लढा देत असताना झटापटीत अमृताचे काही थेंब पृथ्वीवरील हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक या 4 ठिकाणी सांडले। म्हणून ही स्थळं पवित्र मानली जातात। त्यामुळं दैवी आशीर्वादाने नटलेल्या या शहरामध्ये दर 12 वर्षांनी महाकुंभमेळा भरवला जातो। आता कुंभमेळ्यात कोणकोणत्या विधी पाहायला मिळतात तेही जाणून घेऊयात। कुंभमेळ्यातील प्राथमिक विधी म्हणजे शाही स्नान। शाही स्नानासाठी इथं आलेले भक्त नदीकाठावर जमा होतात आणि एकत्र नदीच्या पवित्र पाण्यात स्नान करतात। यामध्ये शाही स्नानानंतर सूर्याला अर्घ्य देणं, नदीची पूजा करणं या विधींचा देखील अंतर्भाव असतो। कुंभमेळा दरम्यान पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने पाप किंवा नकारात्मक कर्म धुतली जातात, असा इथं आलेल्या भक्तांचा विश्वास आहे। खरं तर कुंभमेळ्याचा मुख्य उद्देश शुद्धीकरण हाच आहे, मग तो शरीराचा असो अथवा मनाचा। त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या मन की बात मधून प्रयागराजच्या महाकुंभला गेला तर ऐक्याचा संकल्प घेऊनच आपल्या गावाकडे फिरा, समाजातील दुही आणि द्वेष नष्ट करण्यासाठी स्वतःला झोकून द्या, असं आवाहन केलं। पुढची विधी म्हणजे शाही मिरवणुका। या कार्यक्रमादरम्यान मोठमोठ्या मिरवणुकांचं देखील आयोजन केलं जातं। तपस्वी हिंदू साधू आणि इतर धार्मिक नेते या मिरवणुकाचं नेतृत्व करतात, ज्यामुळे या उत्साहात आणखीनच भर पडते। याशिवाय धार्मिक प्रवचनांचाही यामध्ये समावेश असतो। मेळाव्यादरम्यान संत आणि आध्यात्मिक नेते सत्र आणि प्रवचनं आयोजित करतात, ज्यामुळे ते ऐकण्यासाठी आणि आध्यात्मिक अनुभूती घेण्यासाठी लाखो भाविक इथं जमा होतात। खरं तर कुंभमेळा सखोल सांस्कृतिक परंपरेचं प्रतिनिधित्व करतो आणि लाखो लोकांना श्रद्धा, अध्यात्म आणि भक्तीने एकत्र येण्याची संधी देतो। आता यंदाच्या कुंभमेळ्यात नेमकं काय खास असणार आहे तेही जाणून घेऊयात। तर यावेळी पहिल्यांदाच महाकुंभात AI चॅटबॉटचा वापर होणार आहे। डिजिटल नेव्हिगेशनच्या सुविधेमुळे लोकांना विविध घाट, मंदिरं आणि साधूंच्या आखाड्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। शिवाय कुंभाशी संबंधित प्रत्येक माहिती 11 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे आणि मागितलेली मदतही उपलब्ध होईल। कुंभमेळ्याचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे नागा साधूंची उपस्थिती। दरवेळेस सारखी या कुंभमेळ्यालाही ते हजेरी लावणार आहेत। त्यामुळे हे तपस्वी त्यांच्या वेगळ्या पोशाखाने आणि प्रखर आध्यात्मिक शिस्तीने पुन्हा एकदा सर्वांना मोहित करतील, या शंका नाही। खरं तर नागा साधू या मेळाव्याचे खास आकर्षण आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तर महाकुंभ मेळाव्याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।